हातच वर केला नाही. भारत माता की वंदे वंदे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या ताई प्रगतीताई, अकोल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार हिते साहेब, चांगले असे गटविकास अधिकारी श्री कोल्हे साहेब, आमचे सन्मित्र रामदासजी धुमाळ, अरुणजी शेळके, या गावचे उपसरपंच, अकोले तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यशवंतराव आबाळे, आमचे नेते रावसाहेब पाटील वाकचौरे, त्यानंतर कैलासराव देशमुख आणि आमचे सन्माननीय सर्व मित्र कंपनी, ग्रामपंचायतीचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी बाळासाहेबजी मुळे, विजयजी वाघ. बंधूंनो, मगाशी यशवंत अण्णांनी या ठिकाणी सांगितलं की आपला संकल्प विकास यात्रा ही आज आपल्या गावामध्ये आली. जोरदार अशा पद्धतीचं तुम्ही स्वागत केलं. चांगलं या यात्रेचं स्वागत तुम्ही केलं. स्वर्गीय पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांनी एकात्मता मानवतावाद मांडला. त्यामध्ये ग्राम विकासाची संकल्पना त्यावेळेस त्यांनी मांडली, ती आज तंतोतंत या ठिकाणी उदयास येताना दिसत आहे. काय संकल्पनेमध्ये होतं? संकल्पनेमध्ये होतं पहिल्यांदा गावाचा विकास झाला पाहिजे, गावातील माणसाचा विकास झाला पाहिजे, गावातील व्यक्तीचा विकास झाला पाहिजे, तर हा देश समृद्ध होऊ शकतो. अशा पद्धतीची संकल्पना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडली. एकात्मता मानवतावाद नावाचा ग्रंथ लिहिला गेला आणि त्या ग्रंथामध्ये ह्या सगळ्या संकल्पना मांडण्याचं काम पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केलं. देशाचे पंतप्रधान 9 वर्षापूर्वी नरेंद्रजी मोदी झाले. मोदींनी एक विकासात्मक कार्यक्रम घेतला. यापूर्वीच्या कालखंडामध्ये या देशामध्ये भूकमारीने अनेक माणसं दगावली गेली आणि म्हणून मोफत रेशन मोफत मिळालं पाहिजे यासाठी प्रत्येक दुकानावरती धान्य उपलब्ध करून देण्याचं काम अन्न सुरक्षा योजनेच्या मार्फत या ठिकाणी केलं गेलं. अनेक लोक पाटाच्या सत्रामध्ये राहायचे, विटाच्या फेट्यांच्या घरामध्ये राहायचे, डोक्यावरती छप्पर नसायचं, कौलं फुटलेली असायची आणि अशा योजना लोकांसाठी या ठिकाणी घरकुल योजना आणली गेली आणि ही घरकुल योजना देताना सुद्धा बरीच अशा पद्धतीचा अर्थसहाय्य यामध्ये अंतर्भूत केलं गेलं. मगाशी एक मॅडम आपल्या योजना वाचत होती. काय अवस्था होती पूर्वीच्या काळी? या तालुक्यामध्ये शेतीमध्ये काम करताना जर एखादा माणूस दगावला गेला तर त्याला कधी भरपाई मिळाली गेली नाही. पुरामध्ये वाहून गेला, विजेने दगावला गेला. परंतु आत्ताच्या सरकारनं या ठिकाणी महत्वाकांक्षी योजना आणली आणि आपत्कालीन एखादा शेतकरी मृत्युमुखी पडला तर या तालुक्याचे तहसीलदार त्या ठिकाणी सावडण्याचं काम होण्याच्या अगोदर धनादेश त्या ठिकाणी घेऊन जातात. अशा महत्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने आणली. तिसरी योजना आणली की या गावचा विकास झाला पाहिजे. या ठिकाणी आरोग्यामुळं अनेक लोक दगावली जायची, मातृशक्ती अनेक प्रकारे दगावल्या जायच्या. या प्रसूतीच्या कालखंडामध्ये बाळाचाही मृत्यू व्हायचा आणि महिलांचाही मृत्यू व्हायचा. यासाठी सरकारनं तुम्हाला अनुदान देण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. मोदी साहेबांनी अत्यंत महत्वाकांक्षी योजना आखल्या आणि त्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या अवतीभोवती या योजना आखल्या गेल्या. म्हणून एक कवी नेहमी म्हणत होता की भारत माते
पुत्र शहाणे अमित तुला लाभले, तुझ्या कुशीला परी जन्मले अनेक वेडे मुले. कितवीला कविता आहे? कितवीला कविता आहे? नाही मराठीत काही तुम्ही, त्यामुळं मराठी शाळेच्या पोरांना माहीत आहे. ह्या कवितेच्या उक्तीप्रमाणे सपाटून या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अनेक अशा पद्धतीच्या महत्वाकांक्षी योजना आणल्या. त्यामध्ये पहिली योजना जर आणली असेल, आता जो संकल्प विकसित भारताचा 2048 साली या ठिकाणी भारत हा परावलंबी न राहता स्वावलंबी झाला पाहिजे, अशा पद्धतीच्या महत्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने या ठिकाणी आखल्या आहेत. यामध्ये असेल जनधन योजना असेल, महत्वाकांक्षी PM किसान योजना असेल, घरकुल योजना असेल आणि आपल्याला अनुदान देणाऱ्या अनेक योजना या ठिकाणी आखल्या गेलेल्या आहेत. आता काल परवा आपला जो सुतार समाज आहे याच्यासाठी सुद्धा लघु उद्योगाला चालना मिळावी यासाठी सुद्धा अतिशय महत्वाकांक्षी अशा पद्धतीची योजना त्यांनी या ठिकाणी आणली. 1 लाख रुपये त्यांच्या उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज त्यांना मिळणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीच्या योजना हे समजावून सांगण्यासाठी आजची ही विकास संकल्प यात्रा आहे. आपण या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि पुन्हा एकदा घोषणा द्या, भारत माता की भारत माता की जय श्रीराम.